भाग 2. सिंहासनावरचा राजा आणि रणांगणातला सिंह. रायगडावर मुकुट मस्तकावर ठेवला गेला, पण संघर्ष संपला नव्हता. तो तर आत्ताच सुरू झाला होता. राज्याभिषेकाच्या दिवशी संभाजी महाराज राजे झाले, पण दुसऱ्याच दिवशी ते पुन्हा योद्धा बनले. कारण स्वराज्याला सिंहासनावर बसणारा राजा नव्हे, तर रणांगणात उभा राहणारा सिंह हवा होता. आणि तो सिंह म्हणजे संभाजी महाराज होते. रायगडावर राज्याभिषेकाचा सोहळा संपला होता, पण स्वराज्याची खरी परीक्षा आता सुरू होत होती. सिंहासनावर बसलेले छत्रपती संभाजी महाराज जाणून होते की मुकुट त्यांना विश्रांती देणार नाही, तर अखंड संघर्षाची आठवण करून देणार आहे. स्वराज्याच्या सीमांवर शत्रू दबा धरून बसले होते आणि आतूनही विश्वासघाताची सावली दूर गेलेली नव्हती. संभाजी महाराजांनी राज्याची सूत्रे हातात घेताच सर्वप्रथम स्वराज्याची स्थिती तपासली. किल्ले, सैन्य, कोशागार, मावळ्यांची मनोवृत्ती या सगळ्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं. वडिलांकडून मिळालेलं स्वराज्य त्यांनी डोळ्यात नव्हे तर श्वासात जपलं होतं. त्यांना माहीत होतं की आता एकही चूक परवडणारी नाही. त्या काळात मुघल सम्राट औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला होता. लाखो सैन्य, अफाट संपत्ती आणि हिंदवी स्वराज्य संपवण्याचा हट्ट हे सगळं घेऊन तो पुढे सरकत होता. अनेक राजे मुघलांच्या भीतीने झुकले, तह केले, धर्म बदलले, पण संभाजी महाराजांसमोर झुकणं हा पर्यायच नव्हता. औरंगजेबाने प्रथम लालसेचा मार्ग निवडला. संभाजी तरुण आहे, विद्वान आहे, त्याला आपल्या बाजूला वळवता येईल असा त्याचा समज होता. पण संभाजी महाराजांनी मुघलांच्या दूतांना स्पष्ट शब्दात सांगितलं, स्वराज्य विकत मिळत नाही आणि धर्म सौद्यात जात नाही. या एका उत्तराने औरंगजेबाच्या अहंकाराला जबरदस्त धक्का बसला. युद्ध आता अटळ होतं. संभाजी महाराजांनी वडिलांनी गनिमी काव्याची नीती अधिक धारदार केली. लहान लहान तुकड्यात सैन्य विभागलं. अचानक हल्ले, वेगवान माघार आणि पुन्हा जोरदार आक्रमण यामुळे मुघल सैन्य गोंधळून गेलं. प्रचंड सैन्य असूनही औरंगजेबाला स्वराज्यावर निर्णायक विजय मिळवता आला नाही. संभाजी महाराज स्वतः रणांगणात उतरायचे. घोड्यावर बसलेला तो राजा पाहून मावळ्यांच्या अंगात नवं बळ यायचं. आपला राजा आपल्या पुढे चालतोय ही भावना सैनिकांसाठी सर्वात मोठी प्रेरणा होती. संभाजी महाराज तलवार चालवायचे, तेवढ्याच ताकदीने शब्दही चालवायचे. गरज पडली तर कठोर आणि संकटात सापडलेल्या मावळ्यांसाठी मायेचे. या काळात पोर्तुगीजांनीही आपली खेळी करण्याचा प्रयत्न केला. जबरदस्तीने धर्मांतर, चर्चाची सत्ता वाढवणे आणि स्वराज्यात हस्तक्षेप घालणे या सगळ्याला संभाजी महाराजांनी कठोर उत्तर दिलं. धर्मावर अन्याय करणाऱ्यांना त्यांनी स्पष्ट सांगितलं, स्वराज्यात जबरदस्तीला जागा नाही. संभाजी महाराजांचा काळ म्हणजे अखंड संघर्षाचा काळ होता. कधी उत्तर, कधी दक्षिण, कधी कोकण, कुठेही शत्रू डोके वर काढेल तिथे संभाजी महाराज उभे राहायचे. झोप कमी, जेवण अनियमित, पण स्वराज्याच्या रक्षणात कसलीही ढिलाई नाही. हा राजा ऐश आरामात राहणारा नव्हता, तर स्वराज्यासाठी स्वतःला झिजवणारा होता. या सततच्या युद्धात काही सरदार थकले, काहींनी स्वतःचा स्वार्थ पाहिला आणि इथूनच पुन्हा एकदा गद्दारीची बीज उगवू लागली. संभाजी महाराजांना याची जाणीव होती, पण त्यांनी तरीही स्वराज्यावरचा विश्वास सोडला नाही. कारण त्यांना माहीत होतं, स्वराज्य विश्वासावर उभं आहे, भीतीवर नाही. काळ जसा जसा पुढे गेला तसा तसा औरंगजेबाचं स्वराज्यावरचं लक्ष अधिक केंद्रित झालं. त्याला समजलं होतं की जोपर्यंत संभाजी महाराज जिवंत आहेत तोपर्यंत स्वराज्य झुकणार नाही आणि म्हणूनच त्याने फक्त युद्ध नव्हे तर कट कारस्थानांचा मार्गही स्वीकारला. संभाजी महाराज मात्र अजूनही ठाम होते. त्यांनी रायगडावर घेतलेली शपथ विसरली नव्हती. धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमान या तिन्हींसाठी ते शेवटपर्यंत उभे राहणार होते. त्यांना माहीत होतं की हा मार्ग रक्ताने माखलेला आहे,
पण इतिहास त्याच मार्गावर घडतो. अखंड युद्ध, असंख्य संकट आणि चारही बाजूंनी वेढलेलं स्वराज्य, तरीही संभाजी महाराज झुकले नाहीत. कारण त्यांच्यासाठी राजा होणं नव्हे तर धर्मासाठी उभं राहणं महत्त्वाचं होतं. औरंगजेबाला आता उमजलं होतं, तलवारीनं हा राजा जिंकता येणार नाही. आणि म्हणूनच इतिहासाचा पुढचा अध्याय युद्धापेक्षा अधिक भयान ठरणार होता. कारण आता शत्रू तलवार नाही तर विश्वासघात वापरणार होता. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी महाराज.